तब्बल 11 तासाची इन्क्वायरी झालेली आहे आणि 11 तासानंतर पुन्हा 1 तारखेला बोलवलेलं आहे। कसं पाहता या संपूर्ण कारवाई संदर्भात? खरे कारवाई करणारे अधिकारी त्यांचं काम करत होते, त्यांनी त्यांचं काम केलं। जे काय सहकार्य करायचं ते आम्ही केलेलं आहे। डॉक्युमेंट जे द्यायचं होतं ते मी दिलेलं आहे। 1 तारखेला परत एकदा बोलून काही डॉक्युमेंट मागवण्यात आली आहे ते मी तिथं देऊ। त्यामुळे जे काही सहकार्य करायचं एक नागरिक म्हणून ते आधीही केलंय, आत्ताही केलं, उद्याही करणार आहे। ॲग्रोवन बद्दल हे प्रश्न होते, नेमके काय प्रश्न विचारले गेले, तुम्हाला कशा प्रकारची चौकशी होती? एक तुम्हाला सांगतो, जे काही प्रश्न होते त्याला योग्य अशी उत्तरं दिलेली आहेत। कुठेही टेन्शन घेण्यासारखं न तुम्हाला, मला, न माझ्या कार्यकर्त्याला, कुटुंबियाला काही गोष्ट आहे तिथं आपण योग्य पद्धतीने जे काही लीगल पद्धतीने आहे तिथं आपण लढत आहोत। त्यामुळे तिथं जे प्रश्न आहेत ते काही प्रश्न योग्य होते, काही प्रश्न अयोग्य होते। जे अयोग्य होते ते मी दाखवून दिले, जे प्रश्न तसे योग्य होते त्याला योग्य अशी उत्तरं दिलेली आहेत। त्यामुळे कुठेही चुकीचं काही घडलेलं नसल्यामुळे मलाही टेन्शन आलेलं नाही। या टेन्शन न येण्यामागे एक कारण असं देखील असेल, पवार साहेब अगदी सकाळपासून 10-11 तास कार्यालयामध्ये होते, तुमच्या पाठीशी उभे 12 तास स्वतः पवार साहेब या कार्यालयामध्ये होते। बाप माणूस जेव्हा पाठीमागे असतो तेव्हा कुठेही भीती वाटत नाही आणि पळून जाण्यापेक्षा लढणं हे आपण पसंत करतो आणि तेच आम्ही सर्वजण करत आहोत। तसंच कार्यकर्ते, पदाधिकारी, अनेक फ्रंटलचे पदाधिकारी होते, मीडिया होतं, पोलीस होतं, सगळ्यांनी खूप मनापासून सहकार्य केलं। मतदारसंघाचे माझे प्रेमाचे सर्व नागरिक इथं आले होते, कार्यकर्ते आले होते आणि सगळ्यांनीच पाठिंबा दिल्यामुळे एक वेगळं बळ आमच्यासारख्याला मिळत होतं। बळ हे लोकांकडनंच मिळतं, सत्तेकडनं मिळत नसतं। रवींद्र वायकर, तुम्ही पुन्हा आता उद्या किशोरी पेडणेकर, ईडीचा हा सगळा ससेमिरा कसा पाहताय? आता ते त्यांचं काम करतायत। फक्त योगायोग आणि लोकांचं असं मत झालेलं आहे की इलेक्शन आलं की अशा पद्धतीने कारवाई होतात, त्यामुळे लोकांना याच्यामध्ये राजकीय वास येतोय। एकूण ह्या सगळ्या स्थितीमध्ये कुठेतरी राजकारण होतं असं वाटतं का तुम्हाला? अधिकारी त्यांचं काम करत आहेत, अधिकाऱ्यांच्या बाबतीत मला काही बोलायचं नाही, तिथं मी सहकार्यच करत आहे। फक्त एकच आहे की इलेक्शन आल्यामुळे आणि एन्क्वायरी लगेचच चालू झाल्यामुळे आणि फक्त या महाराष्ट्रामध्ये नाही तर इतर राज्यांमध्ये सुद्धा तर नक्कीच लोकांना राजकीय वास याच्या पाठीमागे दिसायला लागलेला आहे। 1 तारखेला ईडी कार्यालयात पुन्हा बोलवण्यात आलेलं आहे, पुन्हा येणार आहात? पुन्हा जाणार, तिथं सहकार्य करणार, जे काही डॉक्युमेंट पाहिजे ते देणार आणि पुन्हा एकदा परत एकदा हे सरकार जे सामान्य लोकांच्या विरोधात आज काम करत आहे, या राज्य सरकारच्या विरोधात लढायला सुद्धा आज रात्रीपासून तर उद्यापासून मी सुरुवात करणार आहे। शेवटचा प्रश्न, कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आले होते, सकाळपासून या ठिकाणी आहेत, अगदी मध्यरात्र होत आलेले, तरी देखील पाठीशी खंबीरपणे तुमच्या उभे राहिलेले दिसून येतात, कसं पाहताय? ही एक जबाबदारी आहे। प्रेमाने आलेले लोक आहेत, आणलेली लोक नाहीत आणि जेव्हा प्रेमाने स्वतःहून आलेली लोक जेव्हा असतात, एक पदाधिकारी म्हणून, कार्यकर्ता म्हणून, नाहीतर एक लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी नक्कीच वाढल्यासारखी वाटते आणि या जबाबदारीनेच महाराष्ट्राचा स्वाभिमान राखण्यासाठी आम्ही लढणार आहोत। आपण बघितलं, तब्बल 11 तासांच्या चौकशीनंतर या ठिकाणी रोहित पवार जे आहेत ते ईडी कार्यालयाच्या बाहेर आलेले होते। या ठिकाणी त्यांनी पत्रकार परिषद देखील घेतली आणि आता रोहित पवार जे आहेत ते घराकडे रवाना झालेले आहेत। मात्र मोठ्या प्रमाणात अजूनही कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या भोवती आपल्याला जमलेले दिसून येत आहेत। कॅमेरा पर्सन अनिल प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।